नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. मस्त थंडी पडलेली. थंडीच्या दिवसामध्ये मेथीचे अनेक पदार्थ बनवून खात असतो. नुसती भाजीच कशाला खायची, तर आज आपण छान ढाबा स्टाईल चटपटीत अशी आपण इथे लसूण मेथी कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहे. रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आवडली की लाईक मात्र नक्की करा. चला, कोणताही वेळ न घालवता पटकन रेसिपीकडे वळूया. इथे मी भाजी घेतलेली. लसूणी मेथी बनवण्यासाठी भाजी ताजी घ्यायची, फ्रेश घ्यायची, निवडून चांगली 3-4 पाण्याने चांगली धुवून घ्यायची. त्यानंतर ना आपल्याला इथे भाजी निथळून घेतली, थोडीशी सुक्की करून घ्यायची, म्हणजे त्यामधलं जे पाणी असतं ते पाणी पूर्ण निथळून जातं. भाजी इथे चिरून घ्यायची. आता लसूणी मेथी बनवतोय म्हणून भाजी आपल्याला जास्त बारीक चिरायची नाही किंवा मोठी चिरायची नाही. आणि भाजी निवडताना जास्त जाड देठ अजिबात घ्यायची नाही. तर पुढचा जो कवळा शेंडा असतो किंवा मेथीची पानं घ्यायची. लसूण मात्र एक छोटी वाटी मी इथे घेतलेलं आहे. टेचून घ्यायचं आहे. लसूण भरपूर घालायचं आहे, कारण ह्या रेसिपीचं नावच आहे लसूणी मेथी. काय करणार आहे, भाजी आपण इथे चांगली परतून घ्यायची, म्हणजे भाजीतला जो कडवटपणा आहे तो कमी होतो. आता इथे तुम्ही किती लोकांसाठी ही भाजी बनवताय त्यानुसार भाजी इथे घ्यायची. जास्त जर भाजी मसाल्यापेक्षा जास्त घेतली तर ही भाजी ना कडवट होते, कारण मेथी ना कडवट असते. 2 चमचे तेल घातलेले आहे. जिरी घालायची, मोहरी अजिबात घालायची नाही. लसूण परतून घ्यायचा आणि त्यानंतर ना चिरून घेतलेली मेथी आपल्याला यामध्ये घालायची. हिंगसुद्धा आपल्याला यामध्येच घालायचं आणि मेथीची भाजी चांगली आपल्याला इथे परतून घ्यायची. आता ही परतत असताना ना झाकण अजिबात ठेवायचं नाही. झाकण जर ठेवलं ना तर मेथी काळी होते, हिरवीगार राहणार नाही. पूर्ण पाणी सुकेपर्यंत मेथी आपण चांगली परतून घेतलेली आहे. आता आपण एक मसाला बनवून घेणार आहे. शेंगदाणे घेतलेले एक छोटी वाटीभर मी इथे गवळे गवळे भाजून घ्यायचे, जेवढे त्याची साल निघेल एवढंच भाजून घ्यायचं. पांढरे तीळ घेतलेले एक छोटी वाटी, ते सुद्धा भाजून घ्यायचे. आणि अगदी 2 मोठे चमचे, जे आपण पोहे खायचा चमचे असतो ना, ते 2 चमचे भरून मी इथे बेसन पीठ घेतलेले आहे. बेसन पीठ सुद्धा आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं. शेंगदाण्याची साल वरची काढायची आणि नंतर ना हे तिन्ही पदार्थ एकत्र करायचं. 5-6 लसूण पाकळ्या घालायच्या आणि कोरडंच एकदम बारीक असं आपल्याला इथे वाटून घ्यायचं. मसाला वाटून झालेला आहे, बघू शकता एकदम बारीक वाटला गेलेला आहे. आता इथे मसाला वाटताना तुम्ही पाणीसुद्धा वापरू शकता, पण मी पाणी घातलेलं नाही. कोरडंच एकदम बारीक असं वाटलं गेलेलं आहे. आता काय लागणार आहे, कांदा, टोमॅटो, हिरव्या मिरच्या आणि लसूण मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे. आणि मसाल्याच्या डब्यातले आपण ज्या भाज्यांमध्ये रोजचं वापरतो ते सगळे मसाले इथे आपल्याला लागणार आहे. एक मोठी पळी तेल घातलेले, त्यामध्ये आपल्याला आता जिरी काही घालायचं नाही, फक्त हिरवी मिरची आणि लसूण थोडासा परतून घ्यायचा. कांदा आपल्याला यामध्ये घालायचा आणि कांदा आपल्याला फक्त इथे शिजून घ्यायचा. जास्त लाल करायचा नाही किंवा कचवट ठेवायचा नाही. कांदा शिजला, थोडासा त्याचा कलर बदलला की त्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा. टोमॅटो घातला की काय करायचं आहे, आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचं. मीठ घातल्यामुळे काय होतं, टोमॅटो पटकन शिजला जातो आणि लगेच तेलामध्ये तो गळतो, एक ग्रेव्ही तयार होते. त्यानंतर ना आपल्याला यामध्ये मसाले घालायचे. हळद घातली आहे, हिंग घातलेले आहे, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, जो घरगुती मिक्स मसाला असतो ना तो मिक्स मसाला घालायचा आहे. धने पावडर घालायची आहे. जिरी पूड आपल्याला यामध्ये आवर्जून घालायची आहे आणि लाल तिखट अंदाजानुसार घालून घ्यायचं आहे. हलवून घ्यायचं. केलेली जे वाटण होतं आपलं ते वाटण यामध्ये घालायचं आणि ते मसाल्यामध्ये परत एकदा हलवून घ्यायचे. आपण पहिलं ते भाजून घेतलेलं आहे, त्यामुळे तिथे जास्त परतायची गरज नाही. आता काय करायचे, आपल्याला यामध्ये पाणी घालायचे. पाणी घालायचे हे आपल्याला असं ओलं लपथपीत करायचं आहे. इथे अंदाजानुसार पाणी घालायचं. जोपर्यंत ते ओलसर होत नाही तोपर्यंत हलवून घ्यायचं आणि झाकण ठेवून आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत हा मसाला इथे परतून घ्यायचा. तेल सुटलं ना की मसाल्याचा कलर जो असतो तो बदलला जातो. एकदम छान असं त्याला ग्रेव्हीदार कलर, लाल असा कलर याला इथे येतो. बघू शकता मसाला चांगला परतला गेलेला आहे. नंतर ना परतून घेतलेली मेथी आपल्याला यामध्ये घालायची. मेथी मसाल्यामध्ये मिक्स करायची आणि नंतर ना आपल्याला यामध्ये
पाणी घालायचं. आता तुम्हाला इथे ही लसूणी मेथी ना जास्त पातळ नसते किंवा जास्त घट्ट नसते, तर अशी लपथपीत असते. जसं आपण पिठलं बनवतो ना अगदी तशीच ती आपल्याला इथे पातळ करायची आहे. मसाला वगैरे आपण चांगला बेसन पीठ वगैरे शिजून घेतलेले. नंतर यामध्ये आपल्याला क्रीम घालायची आहे. जर तुमच्याकडे नसेल तर दुधावरची साई जरी तुम्ही इथे मिक्सरला फेटून घातली तरी काहीच हरकत नाही. ताजी फ्रेश अशी दुधावरची साई जरासं मिक्सरला फिरवून घ्यायची आणि ती घालायची आणि चांगलं शिजून द्यायचं. आता झाकण वगैरे आपल्याला इथे काहीच ठेवायचं नाही. मसाला चांगला शिजवून घेतलेला आहे. त्यानंतरनं मेथीसुद्धा आपण चांगली परतून घेतलेली. तर बघू शकता छान कलर आलेला आहे. जास्त पातळ नाही आहे, जास्त घट्टही नाही. आता काय करायचं आहे, आपल्याला तडका द्यायचा. आता तुम्हाला तडका द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता, नाहीच दिला तरी काही हरकत नाही. 2 पळी तेल घातलेले, जिरे घातलेले, लसूण ठेचून घातलेला आहे. लसूण इथे आपल्याला भरपूर वापरायचं आहे कारण नावच रेसिपीचं लसूणी मेथी. 2 बेडगी मिरची, हिंग आणि थोडंसं लाल तिखट घालून हा तडका बनवून घेतलेला आहे. नंतरनं हा तडका आपल्याला इथे लसूणी मेथीवरती घालून घ्यायचा आणि परत एकदा आपल्याला भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची. मस्त कलर येतो तडका घातल्यामुळे आणि चवीला पण भाजी खूप छान लागते. आता एकंदरीत आपण ह्या रेसिपीमध्ये काय वापरले जास्त, तर लसणाचा वापर आपण इथे जास्त केलेला आहे. तर अशा पद्धतीने छान अशी चटपटीत सगळ्यांच्या तोंडाला बघता क्षणी पाणी सुटेल एवढी छान आपण ढाबा स्टाईल लसूणी मेथी इथे बनवून घेतलेली. एकदा बनवलं ना तर 2 चपात्या जागी 4 चपात्या नक्की खाणार, बोटं चाटून चाटून खाणार, हे मी गॅरंटीनी सांगेल. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे लाईक करा, कमेंट करा आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवताय ते सुद्धा शेअर करा.